चला विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत। बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिला जाईल। रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये तुम्हाला पाहता येईल। प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु तुमचे पालक, तुमचे शिक्षक, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र हेही तुमचे निकाल पाहू शकतात। त्या निकालाची टेस्ट मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। ते टेस्ट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती, टेलिग्राम चॅनल वरती आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध राहील। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध राहतील, जेणेकरून त्याचे प्रिंट काढून तुम्ही सराव करू शकता। पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत। या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे। व्हॉट्सअप चॅनल ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतील। YouTube चॅनलला सबस्क्राइब करा विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनला दाबा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल। लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळाल तरच तुम्ही ऑनलाईन तासिका करू शकता। त्यासाठी YouTubeला सबस्क्राइब करणं आणि बेल आयकॉनला दाबणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या शाळा सुरू झाल्या आहेत, आपल्या विद्यार्थी मित्रांना, आपल्या इतर मित्रांना आपल्या YouTube चॅनल बद्दल सांगा। त्यांनाही त्यांच्या नंबरवरती, शाळेच्या ग्रुपवरती शिक्षकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील। पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध आहे। तरी या सुविधेचा महाराष्ट्रातील नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेले आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे। त्यामुळे आपल्याला त्यातून अभ्यास करता येतो। परंतु आम्हाला असं जाणवलं की कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी केलं तर त्यामध्ये 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास आपला होतो, परंतु एवढेच उत्तरांचा अभ्यास आपल्या परीक्षात पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही। त्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेऊन येत आहोत। एक मिनिट, हॅलो, हा अहो शाळेच्या ग्रुपवरती आलेला आहे सगळा, टायमिंग आहे, वेळ आहे, मेसेज आहे, सगळा बघा ना व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे। शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती आहे, लाईव्ह तास चालू पण आहे, पहा तुम्ही। काळवण वस्तीचा ग्रुप आहे का तुमच्याकडे? पहा बरं, त्याच्यामध्ये 8 वाजताचा तास, टायमिंग आहे 8 वाजता। भाषा विषय 151 152 उत्तरे, त्याच्याकडे निळी लिंक आहे, त्याला टच करा, लाईव्ह तासिका चालू आहे। ठेवू का? सॉरी विद्यार्थी मित्रांनो, फोन आला होता। पहा, आम्ही आपणास देणार असणाऱ्या या सर्व साहित्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 151 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 151 मधील प्रश्नांचं आयोजन करीत आहोत। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विनंती एवढीच आहे, ती टेस्ट इतक्या वेळा सोडा की तुम्हाला त्या टेस्ट मध्ये पैकी गुण कंटिन्यू पडतील, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होईल। आम्ही 200 प्लस उत्तरे तुम्हाला ऑनलाईन सराव टेस्ट मध्ये देणार आहोत। तुम्ही जर ते सोडवले तर तुम्हाला भाषा विषयाचा सर्वांगीण अभ्यास होणार आहे आणि तुम्ही भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवणार आहात। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 151 स्क्रीनवर
उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. उतारा काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन सार्थक. अनिता. साक्षी खाडे, यशश्री भवर, सृष्टी गंडाळ, कृष्णा खाडे, श्रेया चौरे, अभिनंदन. प्रशांत सानप, अभिनंदन. अक्षता सानप, अभिनंदन. महेश सानप, सावरी सानप, गुड इव्हिनिंग नाही, आता वाचलंय का सांगा. सार्थक सानप, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. उतारा क्रमांक 151. गौतम बुद्धाच्या आयुष्यातील एक प्रसंग, त्यांचा स्वराहणीमान स्वभाव कसा होता आणि ते समाजात कसे वागायचे त्याच्याबद्दल तुमचं या उतार्यामध्ये उल्लेख. आरती प्रीती सोनल, गुड इव्हिनिंग. आता टाकायचं बंद करा, उतारा वाचा आणि त्यावरील प्रश्नाचे उत्तर द्या. महेश सानप, सावरी सानप, तुमचं अभिनंदन. नक्की तुम्ही वाचला असेल, तुमचं खूप खूप स्वागत. पहा उतारा क्रमांक 151. एकदा एक व्यापारी भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांना शिव्या देऊ लागला. त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्याची लाखोली वाहिली, पण ते काहीच बोलले नाही. जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला तेव्हा भगवान बुद्धाने त्याला विचारले, बंधो, तू तुझ्या घरी कधी पाहुण्यांचा आदरातिथ्य करतोस का? तो उत्तरला, हो करतो तर. मग भगवान बुद्धाने विचारले, तू त्यांना काही खाणं पिणं देतोस का? तो व्यापारी त्यावर म्हणाला, हो. नंतर भगवान बुद्धाने त्याला पुन्हा विचारले, तू त्यांना जे देतोस ते त्यांनी स्वीकारले नाही तर तू काय करतोस? तो व्यापारी उत्तरला, काय? हा हास्यास्पद प्रश्न आहे. जर त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही तर ते आमचे खाणे पिणे आमच्याकडेच राहते. मग भगवान बुद्ध हळूवार आवाजात म्हणाले, तू जे काही आता दिलेस ते तुझ्या जवळच राहिले. त्या व्यापाऱ्याला लाज वाटून त्याने भविष्यात कधीही घाणेरडे भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा केली. पहा, गौतम बुद्धाने त्या व्यापाऱ्याने ज्या शिव्या दिल्या होत्या त्या तुझ्या जवळच राहिल्या कसं सिद्ध केलं. आणि तो व्यापारी खजील झाला. म्हणजे ज्या रागाने ज्या द्वेषाने त्याने गौतम बुद्धांना शिव्या दिल्या होत्या त्या गौतम बुद्धाने त्याच्या एका उदाहरणामधून, जसं आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर त्यांनी जर आपल्याला खायला दिलेली वस्तू त्यांनी स्वीकारली नाही तर जशी आपल्याकडे राहते तसं त्या व्यापाऱ्याने ज्या बुद्धांना शिव्या दिल्या त्या बुद्धांनी घेतल्याच नाही. मग त्या शिव्या कोणाकडे राहिल्या? व्यापाऱ्याकडे राहिल्या. आणि हे जेव्हा व्यापाऱ्याला गौतम बुद्धांनी पटवून दिलं तेव्हा तो खजील झाला. खजील होणे म्हणजे काय? लाजरवाणी होणे किंवा कमीपणा वाटणे. चला, ज्यांचं ज्यांचं वाचून झालं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. ऐश्वर्या कटके, आरती प्रीती सोनल, चला तुमचं अभिनंदन.
चला विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. जेव्हा भगवान बुद्धांनी व्यापाऱ्याने शिव्या दिल्या तेव्हा भगवान बुद्ध, पहा, ज्यावेळेस व्यापारी भगवान बुद्धांना शिव्या देत होते त्यावेळेस गौतम बुद्ध म्हणजे बुद्ध कसे होते? पहा, पर्यायी काहीच बोलले नाही, पर्यायी रागवले, पर्यायी हसले, पर्यायी त्यांनी त्याला अन्न दिले. पहा, योग्य उत्तर टाईप करा. पहा, गौतम बुद्धाला ज्यावेळेस तो व्यापारी शिव्या देत होता त्यावेळेस गौतम बुद्ध किंवा बुद्ध कशा अवस्थेत होते? तर पर्यायी ते त्या व्यापाऱ्याला काहीच बोलले नाही, पर्यायी ते व्यापाऱ्यावर खूप रागावले, पर्यायी ते व्यापाऱ्याला हसले आणि पर्यायी त्यांनी त्याला अन्न दिले, त्यांनी त्या व्यापाऱ्याला अन्न दिलं. पहा काय केलं, पहा त्या व्यापाऱ्याने, गौतम बुद्धांनी. चला योग्य उत्तर वैष्णवी दुसरी वळमध्ये अभिनंदन. पहा, प्रशांत सानप ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, सृष्टी गंधाळ ए, अक्षता सानप ए, हुमेर ए उत्तर, वैष्णवी ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर, हुमेर तुझं अभिनंदन, सार्थक खाडे ए उत्तर, यशस्वी भवर मध्ये सेकंड लाईन मध्ये अभिनंदन यशस्वी. ऐश्वर्या खटके ए उत्तर, शांताराम सानप ए उत्तर, सृष्टी गंधाळ दुसऱ्या ओळीमध्ये म्हणते अभिनंदन, महेश सानप, आसावरी सानप ए उत्तर. अगदी सर्वच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आहे. दुसऱ्या ओळीत ज्यांनी ज्यांनी उत्तर टाकलं म्हणले त्यांचं खूप खूप अभिनंदन. पहा, पण ते काहीच बोलले नाही. दुसऱ्या ओळीतले हे शब्द जशाच तसे पर्याय ए मध्ये. त्यामुळे सर्वांचंच अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही, तुम्हाला शोधायची सवय लागली. पहा, उत्तरा सोडवताना परीक्षेमध्ये आपल्या समोर जो पेपर असेल त्याच्यामध्ये या ओळीखाली रेष मारायची, पण ते काहीच बोलले नाही. नंतर प्रश्नाच्या उत्तराला पर्याय ए ला बरोबरची खूण करायची, नंतर उत्तर पत्रिकेकडे जायचं. उत्तर पत्रिकेतला प्रश्न क्रमांक 1, उत्तरा क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 1 त्यातल्या ए पर्यायाला गोल करायचं. या क्रमाने जर गेले तर तुमचे उत्तर चुकणार नाही. नाहीतर येत असताना चुकीच्या उत्तराला जर गोल केलं तर तुमचे येत असलेले मार्क जातील. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पेपर कसा सोडवायचा आपण दिवाळीनंतर पाहणार आहोत. त्याआधी आपण अभ्यास करूया. तुमच्यासाठी 151 मधील दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचतो, तुम्ही ऐका, तुम्हीही प्रश्न वाचा. प्रश्न दुसरा, जर त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या दिल्या तर त्यांनी त्याला बोध असा साद घातला, बंदो असा साद घातला, यातून भगवान बुद्ध जो गुण दिसतो तो. पहा, बंदो म्हणजे भावा. बंदो म्हणजे काय? भावा. बंदो हिंदी मधला शब्द. जरी त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या दिल्या तरी त्यांनी त्याला बंदो असा साद घातला, यातून भगवान बुद्धाचा जो गुण दिसतो तो गुण कोणता? पहा, पर्याय ए मनाचा मोठेपणा, पर्याय बी भित्रेपणा, पर्याय सी हुशारी आणि पर्याय डी बेपरवाही. मात्रा हु मध्ये घुसल्यामुळे वाचता आलं नाही. बेपरवाही. पर्याय ए, त्यांचा मनाचा मोठेपणा होता, त्यांनी शिव्या दिल्या तरी त्याला प्रतिकार केला नाही, बंधू म्हणले. भगवान बुद्ध त्यांनी शिव्या दिल्यामुळे त्या व्यापाऱ्याला घाबरले होते, भित्रेपणा. भगवान बुद्धांनी हुशारी वापरून बंधू शब्द वापरला, पर्याय सी हुशारी. आणि पर्याय डी, त्या व्यापाऱ्याने एवढ्या शिव्या दिल्या तरी भगवान बुद्ध बेपरवाहीपणे त्याला बंधू म्हणले. चला योग्य उत्तर टाईप करा. भगवान बुद्धाचा कोणता गुण तुम्हाला त्या बंधू या शब्दातून दिसतो? प्रश्न दुसरा, कृष्णा खाडे ए उत्तर, सार्थक खटके ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर, यशस्वी खटके ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए, यशस्वी भवर ए उत्तर, चला अक्षता सानप ए उत्तर, सृष्टी गंधाळ सी उत्तर देते, हुशारी. महेश सानप, आसावरी सानप ए उत्तर. पहा, भगवान बुद्ध बंधू म्हणले म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सृष्टी गंधाळ दुरुस्त केलं, तिने उत्तर ए उत्तर चुकून टाईप असेल तिचं. अभिनंदन तुमच्या सर्वांचं, अगदी बरोबर ए उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. दुसऱ्या प्रश्नाचं सर्वांनी योग्य उत्तर टाकले, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. भगवान बुद्ध मनाचा मोठेपणा होता, त्या व्यापाऱ्याने शिव्या जरी दिल्या तरी त्यांनी त्या स्वीकारल्या नाही.
आणि त्या स्वीकारल्या नाही हे त्यांना एका उदाहरणामधून त्याला त्या व्यापाऱ्याला पटवून दिलं. एखाद्याने जर आपल्याला शिव्या दिल्या तर आपण त्याचं गचुरं धरू, त्याला हाणामाऱ्या करू, त्याचं मुंडकं मुरगळू, पण आपण त्याला सुट्टी देणार नाही. पण भगवान बुद्धांचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. हुमेरातर ए उत्तर, आरती प्रीती सोनल ए उत्तर, हा नाही टाकायचं. आरती प्रीती सोनल इंग्रजी कीबोर्ड वापरा. क्वेश्चन 2 ए इंग्रजी कीबोर्ड वापरा. चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. उतारा मोठा प्रश्न, सोपे गमतीशीर उतारा तुमच्या आयुष्यात पहा. आम्हालाही एक धडा होता गौतम बुद्धाचा. हॅलो हॅलो अगं नाही ग, लाईव्ह तास चालू आहे. युट्यूबला तास कर, युट्यूबला तास कर आधी, नंतर बोलू लावतो तुला मी. सानिका मधुकर किती तुला रे? चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा. त्या व्यापाऱ्याने गौतम बुद्धाला शिव्या काय केव्हाच्या थांबवल्या, कायच्या थांबवल्या, कारण द्यायच्या, कायच्या नाही द्यायच्या शब्द आहे. सॉरी, इथं प्रश्न तिसऱ्यामध्ये शब्द चुकलाय बघा. त्या व्यापाऱ्याने गौतम बुद्धांना शिव्या द्यायचे थांबवले कारण, त्याचं काय कारण आहे बघा शिव्या द्यायचे थांबवलं त्यांनी. पर्याय ए शिव्या देणं व्यर्थ आहे असे त्यांना वाटले. पर्याय बी शिव्या देऊन तो थकला. पर्याय सी भगवान बुद्धांनी त्याला काहीच उत्तर दिले नाही. पर्याय डी त्याला स्वतःची शरम वाटली. पहा, त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या द्यायचा थांबला. का थांबला त्याचं उत्तर टाकायचं आहे तुम्हाला. भगवान बुद्धाला शिव्या तो भरपूर देत होता, पण शिव्या द्यायचा तो थांबला. का थांबला त्याचं उत्तर टाकायचंय. पर्याय शिव्या देणे व्यर्थ आहे असे त्याला वाटले. पर्याय बी शिव्या देऊन तो थकला. पर्याय सी भगवान बुद्धाने त्याला काहीच उत्तर दिले नाही. पर्याय डी त्याला स्वतःची शरम वाटली. चला वैष्णवी बी उत्तर, सृष्टीगंधा बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. प्रश्न तिसरा तो वैष्णवी म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये तो शिव्या द्यायचा का थांबला होता पहा. यशस्वी बवर बी उत्तर, सार्थक कटके बी उत्तर, सृष्टी गंडाळ दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये, श्रेया चौरे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, तुकाराम भोवर सेकंड आणि थर्ड लाईन मध्ये, महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर, श्रेया चौरे थर्ड लाईन, ऐश्वर्या खटके बी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर बी नाहीये. सर्वांनीच बी टाकले. सगळेच कन्फ्यूज झाले बघा. अजून सांगतो, स्पष्टीकरण देऊन सांगतो. त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्या द्यायचा थांबला. तुम्ही उत्तरामध्ये वाचलंय पहा, काय वाचलंय. पण तो काहीच बोलले नाही जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला. पहा, पण ते काहीच बोलले नाही, पण ते काहीच बोलले नाही जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला. तेव्हा गौतम बुद्धाने त्याला विचारले. जर वाक्य काळजीपूर्वक वाचलं तर याचं उत्तर येते भगवान बुद्धाने त्याला काहीच उत्तर दिले नाही. सर्वांचं उत्तर चुकलं. आपण निम्म्याच्या पुढे वळ वाचली, आपली वळ वाचण्यात चुकली, म्हणून आपल्या सगळ्यांनी बी उत्तर दिलं. बी उत्तर दिल्याचं सगळ्यांचं चुकलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पहा सी, गौतम बुद्धाने. हॅलो, हा बोला. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती लिंक आलेली आहे. उद्या शाळेत आल्यानंतर किंवा सावरगावात आल्यानंतर मी तुम्हाला शिकवतो व्हॉट्सअपला कसं लिंक व्हायचं. नसेल करत तर शेजारच्या कोणाकडे तरी जा,
तुम्हाला लिंक आलेली, त्याच्या ऑनलाईन तास चालू आहे. चालू तासामध्ये परत परत फोन करू नका, बाकीचे मुलं पण ते ऐकत असते तास. हा मी हा तिथं फाट्यावर घेऊन या. हा प्रश्न तिसरा, व्यापाऱ्याने गौतम बुद्धाला शिव्या द्यायचा थांबला. सगळ्यांनी बी उत्तर दिलं. बी उत्तर योग्य नव्हतं. सार्थक खटके सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, आरती प्रीती बी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. याचं योग्य उत्तर सी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली ओळ वाचण्यात चुकली, त्याच्यामुळे आपली गडबड झाली. आपण तिथं वाचलं, तिथं उत्तर पर्याय जशाच तसं तो शिव्या देऊन टाकला. तो शिव्या देऊन टाकला म्हणून थांबला नव्हता, तर गौतम बुद्धांनी त्याला काहीच बोलले नाही. पहा, आपण एखाद्या मित्राला लय शिव्या दिल्या आणि तो आपल्याकडे बघून जर नुसतं हसत असला आणि गप बसला, काहीच बोलला नाही, एक वेळ अशी येते की आपण शिव्या द्यायचंच थांबतो, म्हणजे आपण भांडायचंच थांबतो. म्हणजे पुढचा जर आपल्याला काहीच बोलत नसेल तर आपण बोलणं थांबवतो. अशाच प्रकारे पहा, प्रश्न तिसरा, त्या व्यापाऱ्याचे शिव्या थांबल्या. त्याचं योग्य उत्तर पर्याय सी. भगवान बुद्धांनी त्याला काहीच उत्तर दिले नाही म्हणून तो शिव्या द्यायचा थांबला. योग्य उत्तर सी उत्तर. सी उत्तर दिल्याचं अभिनंदन. डी उत्तर चुकीचं. तुम्ही सराव टेस्ट सोडा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजेल. चला, प्रश्न चौथा तुमच्यासाठी. लेखकाचा या उतार्यामागे हेतू कोणता? लेखकाने गौतम बुद्धाच्या आयुष्यातील एक प्रसंग आपल्याला या उतार्यामध्ये मांडला. त्या लेखकाचा या उतार्यामागील हेतू कोणता? पर्याय ए, व्यापाऱ्याच्या मूर्खपणा कथन करणे. पर्याय बी, बुद्धांची हुशारी सांगणे. पर्याय सी, बुद्धांची सहिष्णुता दर्शवणे. आणि पर्याय डी, व्यापाऱ्याचा उद्धटपणा दर्शवणे. पहा, सर्वच पर्याय बरोबर वाटतात, परंतु यातला योग्य, सर्वात जास्त योग्य पर्याय गौतम बुद्धाच्या जीवनावर जर हा उतारा आहे तर त्याच्याबद्दलच उत्तर आलं पाहिजे. व्यापाऱ्याबद्दल तर येणं शक्यच नाही, म्हणजे पर्याय ए आणि डी तर नसणारच. विद्यार्थी मित्रांनो, आपला अंदाज लावायचा आहे. गौतम बुद्धाच्या आयुष्यावर जर हा उतारा आहे तर गौतम बुद्धाला योग्यस हेतू कोणता होता लेखकाचा ते आपण शोधलं पाहिजे. उतार्यामध्ये याचं उत्तर नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या उतार्याचं आकलन झालं असेल त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर देता येईल. पहा, प्रश्न चौथा, लेखकाच्या या उतार्यामागील हेतू कोणता? पर्याय ए, व्यापाऱ्याचा मूर्खपणा कथन करणे. पर्याय बी, बुद्धांची हुशारी सांगणे. पर्याय सी, बुद्धांची सहिष्णुता दर्शवणे. आणि पर्याय डी, व्यापाऱ्याच्या उद्धटपणाचे दर्शन उद्धटपणा दर्शवणे. चला, प्रशांत सानप बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, बुद्धांची हुशारी सांगणे. चला, योग्य उत्तर टाईप करा. चौथ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर, सार्थक खटके बी उत्तर. पहा, तुम्ही बी आणि सी मध्ये पण कन्फ्युज व्हायला लागलात. पहा, ए आणि डी तर नक्कीच नाहीये, तर बी आणि सी मध्ये तुम्ही कन्फ्युज होताय. अक्षता सानप बी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर. चला, सर्वजण उत्तर टाका. ऐश्वर्या खटके सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर. ऐश्वर्या, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक, तिसरा टाईप केलंय तू चुकून. आरती प्रीती सोनल ब उत्तर, बी उत्तर. आरती प्रीती, इंग्लिशचा कीबोर्ड घेता येत नाही का मोबाईलला तुम्हाला? इंग्रजी करता येत नाही का? चला, बरेच जणांचं उत्तर चुकतंय, बऱ्याच जणांचं बरोबर आहे, काही जणांचं चुकतंय, काही जणांचं बरोबर येत आहे. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो. पहा, लेखकाने या उतार्यामध्ये गौतम बुद्धाचा जीवनावर आधारित जर हा उतारा असेल तर त्यांची हुशारी नाही. हुशार कोण असतो? एखादी युक्ती वापरली आणि त्या युक्ती वापरून तो विजयी झाला किंवा त्याचा विजय झाला तर त्याला आपण हुशारी म्हणतो. जसं शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करण्यासाठी एक हुशारीने आपल्या बादशाच्या हातावर तुरी दिली आणि पेटरामधून फरार झाले. किंवा अफजल खानाचा वध करायच्या वेळेस गुप्त हत्यार त्यांनी शरीराजवळ ठेवले, गुप्ती ठेवली, वाघनाक्या ठेवल्या, हुशारी वापरली आणि अफजल खानाचा वध केला. म्हणजे ज्या वेळेस ती त्या आयुष्यात एकदाच घटना घडती आणि ती एक घटना घडण्यासाठी एक योग्य क्रम करावा लागतो, त्याला आपण हुशारी म्हणतो. पण गौतम बुद्ध एक शांत, संयमी संत होते, मोठे महात्मे होते. त्यांच्या जीवनावर खूप काही लेखन केलं गेलं आणि त्यांनी संन्यास घेऊन त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. पहा, त्या गौतम बुद्धाची सहिष्णुता म्हणजे त्यांचं
सहन करण्याची क्षमता त्या व्यापाऱ्यांनी एवढ्या शिव्या दिल्या तरी त्यांनी काही प्रतिकार केला नाही. म्हणजे त्यांची सहिष्णुता म्हणजे त्यांचा मोठेपणा दाखवण्याचं काम या उतार्यामध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळं याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. बी उत्तर चुकीचं आहे किंवा अर्धवट बरोबर आहे. पूर्णपणे 100% बरोबर उत्तर फक्त सी आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिलं होतं त्यांचं अभिनंदन. ज्यांनी बी दिलं होतं त्यांनी सराव टेस्ट सोडवा, तुम्हालाही योग्य उत्तर समजून जाईल. पहा, सी उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. आता बरेच जण दुरुस्त करून सी टाकताय, तरी तुमचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कारण इथं तुम्हाला दुरुस्ती करायला संधी आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला ती संधी नाही. चला, प्रश्न 4 योग्य उत्तर पर्याय सी. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न 5वा. बुद्धांच्या उत्तराचा परिणाम काय झाला? गौतम बुद्धांनी एक उदाहरण देऊन त्या व्यापाऱ्याला एक उत्तर दिलं. त्या उत्तराचा परिणाम काय झाला पहा. त्या व्यापाऱ्यावरती काय परिणाम झाला? पर्याय ए, कोणालाही कधीही शिव्या न देण्याचं व्यापाऱ्याने प्रतिज्ञा केली. पर्याय बी, भगवान बुद्धांनी त्या शिव्याचा स्वीकार केला. पर्याय सी, व्यापारी अधिकाधिक रागावला. पर्याय डी, भगवान बुद्ध गप्प झाले. म्हणजे त्या व्यापाऱ्याच्या उत्तर ऐकून, शिव्या ऐकून भगवान बुद्ध गप्प झाले. त्यांनी उत्तराचा परिणाम झाला. पहा, भगवान बुद्धांनी जर उत्तर सांगितलं होतं त्याचा परिणाम त्या व्यापाऱ्यावर व्हायला पाहिजे होता. म्हणजे पर्याय डी तर 100% चुकीचा आहे. भगवान बुद्ध गप्प झाले. भगवान बुद्धांनीच उत्तर दिल्यानंतर भगवान बुद्ध कसे गप्प होतील? पहा, डी उत्तर चुकीचं. ए बी सी पैकी तुम्हाला योग्य ओळ सांगा, योग्य उत्तर सांगा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आज उत्तर चुकलेत, बरेच जण कन्फ्यूज झाले. तर पहा, 5व्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत सानप हे उत्तर, सार्थक सानप 4थ्या प्रश्नाचं सी उत्तर देते. 5व्या प्रश्नाचं उत्तर टाक प्रशांत, 4थ्याचं बरोबर आहे तुझं. वैष्णवी शेवटची वळ म्हणते. अभिनंदन वैष्णवी. वैष्णवीने वळ क्रमांक सांगितली बा. जर तुम्ही शेवटच्या 2 वळी काळजीपूर्वक वाचल्या तर तुमचं उत्तर चुकणार नाही. चला, ऐश्वर्या कटके हे उत्तर, सार्थक कटके हे उत्तर, यशस्वी तुकाराम भोवर हे उत्तर, श्रेया चौरे हे उत्तर, आरती प्रीती सोनल हे उत्तर. चला, कृष्णा खाडे हे उत्तर, आसावरी सानप, महेश सानप हे उत्तर. चला, तुमचं अभिनंदन. पहा, कोणाचं उत्तर बरोबर येतंय बघू. यातलं डी उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो 100% चुकीचं आहे. साक्षी खाडे हे उत्तर. प्रश्न 5वा, बुद्धांच्या उत्तराचा परिणाम त्या व्यापाऱ्यावरती काय झाला? योग्य उत्तर आहे पर्याय ए. त्यांनी कोणालाही कधीही शिव्या न देण्याचं त्या व्यापाऱ्याने प्रतिज्ञा केली. पहा, आपण पाहतोय पहा, त्या व्यापाऱ्याला लाज वाटून त्यांनी भविष्यात कधीही घाणेरड्या भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा केली. योग्य उत्तर ए. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सृष्टी गंडाळ हे उत्तर. अभिनंदन सृष्टी. चला, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न 5वा योग्य उत्तर ए. चला, अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 151 इथं पूर्ण करत आहोत. अद्याप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आयदा आपण उत्तरा क्रमांक 151 पूर्ण केला आहे. चला, भेटू पुढच्या उत्तरामध्ये. थँक्यू.